नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन. मित्रांनो, आपल्या बऱ्याच व्हिडिओवरती कमेंट असतात फेसबुक अकाउंटला, इंस्टाग्रामला की तुम्ही एवढे मासे पकडता पण त्यासाठी तुम्ही चारा कोणता वापरता. तर आज मी तोच जो मॅजिक बाईट आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही याला मॅजिक बाईट म्हणू शकता किंवा सिंपल बाईट पण म्हणू शकता, पण तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडतो आणि या बाईटवर तुम्हाला भरपूर असे मासे सापडतात. तर आता पाहूया आपण यासाठी काय काय घ्यायचे. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस. हा तुम्हाला कोणत्याही रेशनच्या दुकानामध्ये मिळू शकतो. त्यानंतर इलायची, हे आहेत बिस्किट. आता हे कॉपीराईट स्ट्राईक पडू शकतो, त्यामुळे आपण बिस्किटाचं नाव इथं दिसून दिलेलं नाही. बिस्किट कोणता आहे तो तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि गव्हाचं पीठ. आणि या सर्वांमध्ये अजून घ्यायचा आहे हा केसरी कलर, जो पाण्यामध्ये माशाला लगेच लक्षात येतो की हा वेगळा कलर आहे आणि मासा याच्यावरती येतो. तर सर्वात प्रथम आपल्याला बिस्किट आणि इलायची हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण बिस्किट आणि इलायची बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण पार्लेजी आणि इलायची हे मिक्सरमध्ये अतिशय बारीक केलेली आहे. तर मित्रांनो, खोबऱ्याचा किस तर ताटामध्ये आहे. आता आपण हा भुगा पण घेऊया जो बिस्किटाचा आपण केलेला आहे. आपल्याला गव्हाचं पीठ तेवढंच घ्यायचं आहे जेवढं आपल्याला गरजेपुरतं लागते आणि त्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडा केसरी कलर. सुरुवातीला आपल्याला सुक्का चारा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. आता मित्रांनो, हा जो चारा आपण मिक्स केलाय हा सुक्का आहे. यातला साधारण 20% चारा आपल्याला चराईसाठी बाजूला काढून ठेवायचा आहे आणि राहिलेला 80% हा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित. आपल्याला पाणी घेताना बेताने घ्यायचं आहे. चारा जास्त म्हणजे पातळ झाला नाही पाहिजे.
मित्रांनो, चारा मळताना अगदी रगडून मळा. जर तो व्यवस्थित मळला गेला नाही तर पाण्यात गळ पडल्याच्या नंतर चारा गळून पडतो आणि मग माशाचा बाईट आपल्याला मिळत नाही. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा आपला मॅजिक बेड तयार झालेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. तर आपण जेव्हा डॅम वरती जाणार आहे खेळायला तेव्हा आपल्याला याच्या सोबत सुक्क पीठ थोडं न्यायचं आहे, जेणेकरून थोडं पातळ वाटले तर पीठ मिक्स करून थोडा घट्टपणा आणता येईल. या चाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती तुम्हाला रोहू, मिरगल, कानुशी, चिलापी, कटला सोडून सर्व मासे सापडतात. कटला याच्यावरती सापडण्याची शक्यता फार कमी असते. पण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर थांबलेलं पाणी असेल एखादा डॅम किंवा तलाव तर या चाऱ्यावरती तुम्हाला गुगळ, शिंगटा, वाम हे मासे सुद्धा सापडतात. तर या चाऱ्याचा रिझल्ट आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्याला जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ नक्की पहा, कारण हा चारा आपण रविवारी डॅम वरती घेऊन जाणार आहे. स्पॉट पण तुम्हाला सांगतो, वीर डॅम वरती घेऊन जाणार आहे आणि हाच चारा वापरणार आहे. त्याच्यावरती काय शिकार होते हे तुम्ही येणाऱ्या व्हिडिओ मध्ये नक्की पहा. आणि या चाऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट मध्ये सांगा. तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.